राज्याच्या सत्तेचं केंद्र असलेल्या मंत्रालयावर दहशतवादी कारवायांचा संभाव्य धोका निर्माण झाल्याची माहिती समोर येते आणि याच पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे। मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गार्डन गेटवर पोलिसांच्या एलिट गार्ड या विशेष प्रशिक्षित कमांडोंची तैनाती करण्यात आली आहे। काळा गॉगल हातात AK-47 आणि ट्रिगर सतत सज्ज अशा सतर्क अवस्थेत हे कमांडो प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवताना दिसून येत आहेत। मंत्रालय परिसरात आधीच तिहेरी सुरक्षा व्यवस्था लागू होती, मात्र संभाव्य धोका लक्षात घेता आता या सुरक्षेला आणखी बळकटी देण्यात आली आहे। मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान एलिट गार्ड म्हणजे नेमकं काय, तर ही पोलीस दलातील अत्यंत प्रतीक्षित आणि निवडक कमांडोंची तुकडी असते। दहशतवादी हल्ले परतून लावणं, VIP सुरक्षा आणि अत्यंत संवेदनशील ऑपरेशनसाठी या तुकडीचा वापर केला जातो। या कमांडोंना अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं। याच दरम्यान महाराष्ट्र ATS ने देखील मोठी कारवाई केली आहे। दहशतवादी संघटनांना आर्थिक सहाय्य केल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातल्या वाराणसी येथे छापेमारी केली आहे। वाराणसी मधल्या आदमपूर पोलीस ठाण्यातील हद्दीतील पठाणी टोला भागात ही कारवाई पार पडली आहे। या कारवाईत डॉक्टर आरिफ अन्सारी आणि त्यांचा मुलगा अबू बक्र यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आलाय। ATS पथकाने त्यांच्या घराची सखोल झडाझडती घेतली आहे। इलेक्ट्रॉनिक उपकरणं, आर्थिक व्यवहारांची कागदपत्र आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत। हवाला व्यवहार, परदेशातून येणारा निधी आणि संशयास्पद आर्थिक ट्रान्झॅक्शन यांचा तपास सध्या सुरू आहे। तसंच या प्रकरणाचा संबंध कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनेशी आहे का याचाही शोध घेतला जातोय। महाराष्ट्र आणि वाराणसी ATSच्या संयुक्त कारवाईमुळे या प्रकरणाला आर्थिक गांभीर्य प्राप्त झालंय आणि राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने हाय अलर्ट जारी करण्यात आलाय।